श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय म्हणजेच काय, तर अधिक मास जो आहे तो आपला चालू आहे आणि अधिक मासाचे काही दिवस आता उरलेले आहेत. पण या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणतीही सेवा करण्यासाठी वेळच मिळाला नाही. धावपळ चालू आहे, नोकरी आहे, वर्किंग आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे मला वेळ साध्य झाला नाही ताई. तर मी कोणती सेवा करू किंवा काय करू की ज्याच्याने आपल्याला थोडंफार का असेना ते पुण्यप्राप्ती मिळत असं. एक महिना आपला असाच गेला आणि त्या दिवसांमध्ये म्हणजे हा जो महिना होता हा बघा 3 वर्षानंतर आलेला असतो. 3 वर्षानंतर आपल्याला पुण्यप्राप्ती जर 10 पटीने जास्त पाहिजे असेल तर ती पुण्यप्राप्ती मिळवण्यासाठी या महिन्यात सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आणि शेवटचे जे 5 दिवस उरतात, आता कुठल्याही महिन्याचे बघा जो शेवट असतो ना, श्रावण मार्गशीर्ष येत असतो, त्या महिन्यांचे कसे शेवटचा सोमवार, शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार, त्या पद्धतीने कुठलाही महिना असू द्या, जसा हा मल मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, याचे शेवटचे 5 दिवस जे असतात ते खूप महत्त्वाचे ठरत असतात. त्या दिवसांमध्ये आपण कुठलीही सेवा केली त्याचं फळ हे अगणित मिळत असतं. आणि म्हणूनच तुम्हाला सांगेल, या 5 दिवसांमध्ये नक्कीच आपल्याला थोडी का असेना ती सेवा करायची आहे. आता 5 दिवस कधी आहेत बघा, तर अमावस्या जी आहे 15 जून या दिवशी येणार आहे. तर आपले 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस जे असतात ते महत्त्वाचे ठरत असतात. तर 11 तारखेला येणार आहे एकादशी, कमला एकादशी म्हणून आहे 11 तारखेला. 12 तारखेला आहे प्रदोष, 13 तारखेला शिवरात्री आहे, 14 तारखेला अमावस्या जी आहे दर्श अमावस्या ती चालू होणार आहे, प्रारंभ दुपारी 12:20 आणि 15 तारखेला मलमास हा संपणार आहे. असे हे 5 दिवस आहेत. तर या 5 दिवसांमध्ये आपल्याला ठराविक अशी सेवा करायची आहे आणि खूप महत्त्वाच्या अशा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. या सेवा तुम्हाला नक्कीच आपल्या घरामध्ये या 5 दिवसात करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एका महिन्याची पुण्यप्राप्ती ही एकादशीच्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला एकादशी येणार आहे. मागची एकादशी जी केली त्या एकादशीला मल मासामध्ये जी एकादशी होती ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण केलेला असतो हा महिना. त्यामुळे ती पण जी एकादशी घडून गेली ती सुद्धा त्याचं पुण्यप्राप्ती तुम्हाला घेता आलं नाही. तर 11 तारखेची जी एकादशी येत आहे त्या एकादशीला नक्कीच सगळ्यांनी उपवास करावा. उपवास जो असतो तो नक्कीच करायचा, प्रयत्न करायचाच आहे. ज्यांना कुणाला जमत नाही त्यांना सुद्धा सांगेल, नेहमीची एकादशी तुम्ही करत नसणार पण या महिन्यातल्या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते एकादशी, म्हणून आपण नक्कीच हा उपवास करावा. त्याची सुद्धा पुण्यप्राप्ती अगणित असते. बाकी काही सेवा घडतात नाही घडतात, पण उपवास करणं हे आपल्या हातात आहे. तर नक्कीच आपल्याला ते उपवासाची सेवा अशी नाही की आपण इथे बसूनच करावी. तुम्ही वर्किंग असणार, कामावर कुठे पण जात असणार, फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे, उपवासाचे पदार्थ खायचे त्या दिवशी आणि उपवास घडून जाईल आपल्या हातून. हा तर नक्की बघा आपण करू शकतो. ठीक आहे, तर उपवास आपण सगळ्यांनी करायचा आहे. त्यानंतर दुसरंच म्हणजे काय, तर उपवासाच्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी आपल्याला देवघरामध्ये जे भगवान श्रीहरींची बघा मूर्ती असेल तुमच्या घरात किंवा विठू रुक्मिणीची मूर्ती असेल, ते पण विष्णूंचं रूप आहे बरोबर, विठोबांचं. त्यामुळे ती मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, यांचा अभिषेक आपल्याला त्या दिवशी करायचा आहे. व्यंकटेश भगवानांची मूर्ती जर असेल तुमच्या देवघरामध्ये त्यांचा अभिषेक करा. अभिषेक वगैरे करून आपण त्यांना तुळशीचे पान जे असतात ते तुळशीचे पान जे असतात अर्पण करायचे आहेत. तसेच तुळशीच्या काड्या ज्या असतात म्हणजे लाकूड जे असतं, तुळशीच्या काड्यांच्या वाती बनवून आपण ती वात प्रज्वलित करू शकतो. तिथे 5 वाती प्रज्वलित करा, 1 करा, 2 करा, ज्या पद्धतीने तुम्हाला करता येतील ती सेवा तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकतात. याचं पुण्य हे खूप 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 जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन या सेवा चुकवू नका. अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहेत. या पद्धतीने आपण वाती प्रज्वलित करू शकतो. तुळशी आहे, तुळशीच्या जवळ तुम्ही ह्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला सांगेल, या 5 दिवसांमध्ये तुपाचा निरंजन नक्कीच सकाळी संध्याकाळी दोघी वेळा लावा. सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी तरी लावा. हे आवर्जून तुम्हाला या 5 दिवसात करायचं आहे. आता तुळशीची वातीसुद्धा तुम्हाला जमलं तर 5 दिवस लावा, नाही जमलं तर एकादशीच्या दिवशी कुठल्याही एक दिवशी करा, तुम्हाला जमेल त्या दिवशी करा. ही सेवा चुकवू नका, कारण हे शेवटचे 5 दिवस तुमच्या हातात आहे. नंतर 3 वर्षात हा कालावधी येणार आहे. त्यानंतर दुसरं अजून तुम्हाला सांगेल, गीतेमधला जो 15वा अध्याय आहे हा तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्कीच पठण करायचा आहे. आणि अजून त्यासोबत सांगेल, गीतेची 18 नावे सुद्धा दिलेली आहेत, आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत. तर गीतेची 18 नावे आपल्याला वाचून घ्यायची आहेत. 15वा अध्याय सुद्धा वाचून घ्यायचा आहे, तो सुद्धा पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपला जो श्रीमद संक्षिप्त भागवत जो आहे 700 श्लोकी अगदी छोटा गुरुमाऊलींनी दिलेला त्या ग्रंथाचं पारायण आपल्याला एक पारायण करायचं आहे.
एक पारायण नक्कीच त्या दिवशी करा. आपले पितृदोष जे असतात ते कमी व्हायला मदत होत असते. म्हणून पितरांची सेवा म्हणून आपल्याला त्या दिवशी ते पारायण एकादशीच्या दिवशी नक्कीच आपल्याला एक पारायण आपल्याला एका बैठकीत करायचं आहे. कधीही करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तेव्हा तुम्ही करा. मात्र नक्कीच ते एक पारायण आपल्याला त्या दिवशी एकादशीच्या दिवशी करायचंच आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, एकादशीच्या दिवशीच नाही तर शेवटचे जे 5 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करण्यासाठी म्हणजे वेळ नाही, एवढा कालावधी ताई मला वेळ नाही, मी बसू शकत नाही. बघा आपण जरी कामावर जात असतो तर आपण बघा जेवण वगैरे बनवत असतो, तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात लावून द्या तरीही चालेल. मोबाईलला तुम्ही लावून द्या, त्यासोबत तुम्ही म्हणू शकतात. आपण बघा कुठलेही मंत्रस्तोत्र लावतो तेव्हा त्यांच्यासोबत आपण गुणगुण करत असतो, बरोबर. निदान तुम्हाला वेळ नाही, देवपूजा करतो आहे किंवा देवपूजा करून झाली तर आपण जेवण बनवत असतो, या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम हे लावून द्या. व्यंकटेश स्तोत्र हे पठण करू शकता. विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आपल्याला. त्यानंतर विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्हाला तुळशीचे पानं जे असतात ते तुम्ही अर्पण करू शकतात. या सुंदर सुंदर सेवा ज्या आहेत ना ह्या आपण 5 दिवसांमध्ये करायच्या आहेत. आपला उंबरठा जो असेल हा उंबरठा लेपन करा एकादशीच्या दिवशी. तुपाचा दिवा जो असतो तो आपण एकादशीच्या दिवशीच नक्कीच उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा तुपाचा निरंजन जे असतं ते लावायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत. एकादशीच्या दिवशीच नाही तर जर हे 5 दिवस करता आलं तर अतिउत्तम ठरेल. तर शेवटचे 5 दिवस जे उरणार आहेत या 5 दिवसांमध्ये आपल्याला या सेवा करायच्या आहेत. नक्कीच सगळ्यांनी या सेवा करा, यामधून पुण्यप्राप्ती करून घ्या असं नक्कीच सांगेल. या दिवसांमध्ये तुम्हाला सेवा करायला जमलंच नाही, कुठलीही सेवा झाली नाही तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते तुम्ही करू शकतात. अगदी 3 दिवसाचं केलं तरीही चालेल, 1 दिवसाचं करा तरीही चालेल. एकादशीच्या दिवशी नुसतंच तुम्ही संकल्प करून एका दिवसाचं मी अनुष्ठान करत आहे असं म्हटलं तरीही चालेल. त्या दिवशी तुम्ही दिवसा करू शकतात. तुम्हाला रात्री करायचं असेल तर एकादशीच्या रात्री 12 वाजता ही सेवा गणित पुण्यप्राप्ती देणारी आहे. आणि फक्त आपण संकल्प करत असताना आपलं कामच आहे तेव्हा नाही तर भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा म्हणून मी अर्पण करत आहे असं संकल्पामध्ये तुम्ही सांगावं. भगवंताला आपण सांगावं माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, माझं घर हे गोकुळासारखं वास करू द्या असं सांगून तुम्ही संकल्प करावा आणि नंतर आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकतो. ही सेवा जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी मी अर्पण करत आहे असं सांगून सुद्धा तुम्ही करा तरीही चालेल. तुम्ही तुमच्या कामासाठी नाही केलं एकादशीला तरीही चालेल. या पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान 1 दिवसीय करू शकतात, 3 दिवसीय सुद्धा करू शकतात. तर या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत या खूप काही पुण्य देऊन जात असतात. म्हणून या सेवा तुम्हाला शेवटचे 5 दिवस जे उरलेले आहेत या 5 दिवसांमध्ये तुम्ही करू शकता. तसेच तुम्हाला सांगेल शेवटचा तुमचा शुक्रवार सुद्धा राहील तर तुमची जर देवी आईची ओटी भरायचं राहिलेलं असेल तर नक्कीच तुम्ही ओटी भरू शकतात. 12 तारखेला ओटी भरून या, त्याचं सुद्धा पुण्यप्राप्ती. कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा काळ जो असतो हा 3 वर्षानंतर येणारा आहे आणि या काळामध्ये आपण या सेवा करायला पाहिजे. चला मग सांगितलेल्या सेवा खूप महत्त्वाच्या आहे, नक्कीच आपण आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. कोणीही टाळू नका एवढंच सांगेल. सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.